मम्मी का चिडली आहे ग? काम अडवलंस ना. मी तुला खरं सांगू मी काय केलं? माहितीये तू मला. हा ग्रीन टीचा कप तिकडे ठेवलेला टेबल वरती, मला तो थोडासा उचलताना पडला. ठीक आहे, मग इथे येईपर्यंत अजून थोडं पडलं. मग मी काय केलं, डायरेक्टच पाणी खाली ओतलं जमिनीवर आणि तुला सांगितलं म्हणजे इथे येईपर्यंत पडू नये म्हणून. आज पाडवाय म्हणून मी काय बोलली नाही. नाहीतर तुम्हाला मारलं असतं का? मारलं नसतं, पण पटपट पण मी खरं सांगितलं ना तुला. मी काय केलं, मी असं केलं म्हणजे आधी हळूहळू पडत होते ते पाणी, म्हणजे तिने एवढं भरून दिलेलं. मला ठीक आहे, मग थोडंसं पडलं. मी उचलेपर्यंत अजून थोडं पडलं. मग माझं डोकं लगेच फिरतं. मग मी लगेच खाली ओतून दिले जेवढं पडतंय तेवढं. आणि मम्मीला बोलली की मम्मी इथे पाणी पडलंय, आता पुसायचंय. चुकी माझी होती का? पण मी खरं बोलली ना तुला. नाही पण करशील ना, खरं बोलशील. मम्मी बोलते काय पण करशील आणि खरं बोलशील. मी तर अँटिक पीस आहे म्हणजे ते लगेच असं पडलं एवढं कशाला भरायचं असं माझ्या डोक्यात होतं. मग मी डायरेक्ट स्वतःच होतलं आणि बोलली की आता इथे पुसायला लागेल. लोक बोलते किती वाईट मुलगी आहे, त्रास देते. अरे पण मी खरं पण बोलते मम्मी तुझ्यासाठी सरप्राईज आहे. व्हेरी गुड. आणि मी त्या घरातून मम्मीला बोलली मम्मी इकडे तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तर मम्मी जरा वैतागली, पण काय बोलली नाही. आज गुढीपाडवा आहे म्हणून काय बोलली नाही की काय प्रकार केलाय मी. अशी मुलगी जर तुमच्या घरात असेल तर देवा देवा. काय बोलायचंय का तुला? लाखांच्या 12,000. लाखाचे 12,000 बोलते, जाऊ दे.